आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आत्ता मला आठवलं, की मला आज लोणी काढायचं होतं, तूप बनवायचं होतं. कारण काल मी ना जे साई साठवली होती 15 दिवसापासून त्याला विरजण लावलेलं होतं. पण लोणी काढायचं मात्र आज मी विसरले. तर संध्याकाळ झालेली म्हटलं चला आता काढून घेऊया. तर एवढं सगळं लोणी निघालेलं आहे बघा पांढरं शुभ्र असं. आता हे लोणी कढवायचं आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. पण त्याआधी म्हटलं चला गरमागरम 1 कप चहा घेऊया, म्हणजे पुढची कामं करायला ना जरा तरतरी येईल. तसं तर मी रोज चहा घेत नाही, पण थंडीच्या दिवसांमध्ये ना कधी-कधी चहा पिण्याची इच्छा होते, तर म्हटलं चला आज चहा बनवूया. चहा तयार झाल्यानंतर 2 मिनिटं शांत बसून गरमागरम चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आता जेवणामध्ये दररोज काय बनवायचं हा आपल्या सगळ्यांनाच पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. तर मी सुद्धा विचार करत होते, की रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवूया आणि जास्त कोणाला भूकसुद्धा नव्हती. तर म्हटलं चला झटपट असा मसाले भात बनवूया. मसाले भातामध्ये ना ज्या भाज्या माझ्याकडे असतील त्या सर्व भाज्या मी त्याच्यामध्ये टाकते. तर इथे मी गाजर घेतलेला आहे, बीन्स, टोमॅटो, कांदा आणि एक वांगं चिरून घेतलेलं आहे. आता या सर्व भाज्या चिरून होईपर्यंत इथे तूपसुद्धा तयार झालेलं आहे, कढलेलं आहे. तर यामध्ये ना सर्वात शेवटी आपण एखादं विड्याचं पान किंवा तुळशीची पानं टाकायची. यामुळे ना तुपाला खूप छान असा सुगंध येतो. तर बघा एवढं एक डब्बा भरून तूप तयार झालेलं आहे. इथे मी शेंगदाणे भाजत आहे, कारण शेंगदाण्याचं कूट आहे ना ते मी एकदाच करून ठेवते दररोज भाजीमध्ये वापरण्यासाठी. तर त्यासाठीच हे शेंगदाणे भाजून घेतले. मसाले भाताला फोडणी दिली आणि मसाले भात म्हटलं की लोणचं आणि पापड तर पाहिजेच. तर इथे मी तांदळाचे पापड तळून घेत आहे, कारण ना घरात सगळ्यांनाच तांदळाचे पापड खूप आवडतात. तर हे पापड तळून घेतले आणि गरमागरम असा मसाले भात, लोणचं आणि पापड असं रात्रीचं जेवण तयार आहे.